ट्रक बरोबर लोक आले. आपण एक 4-5 वाजता सोडू, आपल्या माय मावल्यांना सगळ्या भेटू, चिखलात रेती त्यांची कदर करावं लागणार आहे. आणि फक्त त्याच्यानंतर नका हॉस्पिटलकडे कोणी येऊ. अंतरावर त्याला आपण पुन्हा भेटू. तुम्हाला काम दिलंय ना, किमान 20 लोक मराठा सेवक करायचे या 5-7 दिवसाच्या, किंवा वाढे 100 वाढू 200 वाढू घरागणीच एक करा. मोठी सामाजिक टीम तयार करायची गोरगरिबाच्या अडचणी सोडायला. त्या कामात तुम्ही राहा. 5-6 दिवस मला आता खऱ्याने आरामाची गरज आहे. शब्द मी 13 महिन्यात कधीच वापरलेला नाही, कधीच. येऊ द्या म्हणायचं मी, माझ्या लोकाला येऊ द्या, माझे लोक आले पाहिजेत. येऊ द्या, संभाजीनगरला येऊ द्या, कुठं येऊ द्या, दवाखान्यात येऊ द्या. पण तुम्ही आले की मला उठून उभं राहावं लागतं, बसवावं लागतं. की तितका त्रास होतो. आपण सगळे सोबतच काय करू, ऐका, आपण सगळे सोबतच ते 4 उत्तर ते लोक येते तोपर्यंत काय तुम्ही काय करा, इथं विजूभाई तिथं गावकरी आपल्या आसपासचे गोदापट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोलीपासून यायला म्हणते तो जेवायला, नांदेड, हिंगोली, परभणी. ऐका ना, आधी ऐका ना व्यवस्थित. काय करा, तिकडून आलेले लोक ते बी येतात तोपर्यंत तुम्ही काय करा, एवढा झाडापाशी इथं नाही, 100 मीटरवर आहे फक्त, इकडं उजव्या हाताला पूर्वेला सगळेजण जेवण करा. आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण उपोषण वाटल्यास इकडं मध्ये बसून सोडू, तुमच्या त्या तिकडं सगळ्यात मध्ये बसून सोडू वाटलं तर ते बी येते. 4 वाजताचा टाइम ठेवा, 4 वाजता. आता मात्र मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सांगतो, आता उपोषण आपण स्थगित करतोय. त्यामुळं आपण इकडं आता नंतर येऊ नका. आज आता आलेले जे रस्त्यानं त्यांच्यासाठी आम्ही 4-5 वाजेपर्यंत थांबवलं, पण उद्यापासून म्हणतोय, उद्यापासून कोणी येऊ नका, आता स्थगित केलंय. कारण कोर्टाचे निर्देश आणि माता मावल्या काही केले ऐकत नाहीत. काल कोरड्या पडल्या होत्या आणि सलाईन घेऊन उपोषण करण्यात काय मजा नाही. मी आहे, मी कसं मिळून देतो तुम्हाला. आणि गावचा विषय आहे ना, गावचा पण विषय काहीतरी. तर काय करा, लय झालं तर हे व्यासपीठ सभा मंडपात ठेवा. आणि ते हे आलेलं आहे ना सभा मंडप, तर ते पट्टीशी करून घ्या. या झटक्यात 1-1.5 महिना मोकळा वेळ आहे तुम्हाला. तो म्हणजे लोकांना राज्यातले आलं की बसायला सोपं जाईल. हा ते. आणि राज्यात कोण उपोषण साखर उपोषणाला बसले त्या बांधवांनी उपोषण सोडून घ्या भाऊ सगळे. आणि तुम्हाला आता सांगतो, सगळ्यांनी जेवण करा, कारण राज्यातून लई गाड्या निघाल्यात. असा